तर पहा, जरांगे पाटलावरती विनाकारण 3 गुन्हे दाखल केलेले आहेत. ते तर बीडमध्ये 3 गुन्हे हे दाखल विनाकारण केलेले आहेत. कारण त्या दिवशी पहिला असेल उमरत फाटा असेल, या ठिकाणी एक छोटस गाव होतं. त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी सभा घेतली. त्याच्यामुळे कारण जमावबंदीचे आदेश होते आणि ते आदेश मोडल्यामुळे जरांगे पाटलांनी आदेश मोडल्यामुळे त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल केला. त्यानंतर नाळवंडी नाका इथे रॅली काढली आणि असुरक्षितरित्या जेसीबीचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल केला. आणि तिसरा गुन्हा अंमळनेर आणि शिरूर कासार इथे जरांगे पाटलांनी सांगितलं होतं रस्ता रोको आंदोलन करण्याचं, त्याच्यामध्ये ज्या टायमिंग पेक्षा जास्त अधिक त्या लोकांनी आंदोलन केलं, त्याच्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. खर तर त्या लोकांवरती खर तर हे सर्व पाहिलं तर आपण प्रकरण हे फक्त म्हणजे सर्व जरांगे पाटलांवरती जे मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, जरांगे पाटील करत आहेत, ते आंदोलन दाबण्यासाठी हे सरकारचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी हे मुद्दामून गुन्हे दाखल करत आहेत. खरं तर पाहिलं तर ह्या सर्व गोष्टींमध्ये गैरप्रकार हा काहीच घडला नसून मुद्दामून जरांगे पाटलावरती गुन्हा दाखल केलाय. खरं तर पाहिलं तर ज्या दिवशी समज जरांगे पाटलांनी जी सभा घेतली त्या ठिकाणी समज गैरप्रकार काही घडला असता, त्या ठिकाणी योग्यच होतं, त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायलाच पाहिजे होता. पण त्या ठिकाणी गैरप्रकार काही घडलं नसतानाही जरांगे पाटलावरती गुन्हा दाखल केला. का तर खरं की जमावबंदीचे आदेश लागू असल्याने मग पाच तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. त्यांना काय आदेश लागू नव्हते? त्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू नव्हते का? त्यांना सूटच आहे. ते सत्तेवरती, ते पदावरती असल्यामुळे त्यांना सर्व माप आहे. फक्त जनतेलाच तुम्ही मारण्याचा प्रयत्न करता का? कारण जरांगे पाटील हे सर्वसामान्य व्यक्ती आहेत म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा का? ते त्यांच्या बाजूने कोणी नाही. आणि हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहानी 5 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे सभा घेतली. त्या ठिकाणी त्यांनी जमावबंदीचे उल्लंघन केलं नाही का? त्या ठिकाणी त्यांना सर्व माप आहे का? आणि फक्त मुद्दामून जरांगे पाटलांवरती ह्यांनी मुद्दामून गुन्हे दाखल केलेत. कारण हे निवडणुकीपर्यंत आंदोलन कसं मोडीत काढायचं आहे त्यासाठी ह्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि खरं तर फक्त जमावबंदीचे आदेश उल्लंघन हे जरांगे पाटलांनीच केलं का? त्यांनी का केलं नाही? त्यांच्यावरती का गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे? फक्त सर्व नियम अटी फक्त ह्या जनतेसाठीच आहे का? कायदा फक्त जनतेसाठीच आहे का? ह्यांच्यासाठी बाकीच्यांसाठी कुणासाठी पण नाही का? त्यानंतर की रॅली काढल्यामुळे जरांगे पाटलावरती गुन्हा दाखल केला, पण त्या रॅलीमध्ये काय अनुसूचित प्रकार घडला का? तर नाही घडला, तरी पण त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. आणि खरं तर अनुसूचित काही प्रकार घडला असता तर मग योग्य होतं, त्यांच्यावरती कारवाई करायलाच पाहिजे होती. पण काही घडलं नसतानाही आणि हे बाकीचे राजकीय लोक रॅली काढत नाहीत का? आतापर्यंत त्यांनी रॅल्या काढल्याही नाहीत का? बिना परवानगीचे त्या कुठेही रॅली काढतात. अचानक कधी पण येतात, पुढे रॅली काढतात, ते पण बीड सिटीमध्ये. आणि हे सर्व उमरत गाव असेल, नाळवंडी फाटा असेल, हे बीड शहराच्या बाजूला आहेत. उमरत गाव तर बीड पासून बऱ्याच अंतरावरती असतानाही तिथे छोट्याशा गावामध्ये 1000 ते 1500 पेक्षा कमी संख्या असेल त्या गावची. त्या ठिकाणी छोटीशी सभा घेतल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. आणि जे रस्ता रोको केला त्याच्यावर जरांगे पाटलांनी समज सांगितलं रस्ता रोको करण्याचा, पण त्या आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसले आणि त्यांनी बऱ्याच वेळ आंदोलन केलं, मुद्दामून रस्ता रोको बऱ्याच वेळ केला. खरं तर हे फक्त मग त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, जे समाजकंटकांनी मुद्दामून रस्ता रोको आंदोलन बऱ्याच वेळ केलं, मुद्दामून आंदोलनामध्ये घुसून त्यांच्यावरती करायला पाहिजे. विनाकारण तुम्ही जरांगे पाटलावरती का गुन्हा दाखल करताय? खरं तर हे राजकीय लोक जे गोठाळे करूनही मुख्यमंत्री बांधतात, उपमुख्यमंत्री बांधतात, आणि जे काही आमदार खासदार काही गोळीबार करूनही त्यांच्यावरती काही कारवाई केली जात नाही. फक्त जे सामान्य जनता आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाते. फक्त हे नियम अटी आणि कायदा फक्त जनतेसाठीच आहे का? ह्या सर्व बाकीच्या लोकांसाठी कुणासाठी नाही का? फक्त मुद्दामून मग फक्त जरांगे पाटलांवरती गुन्हा दाखल करायचा आणि या जनतेवरती करायचा. पण हे राजकीय लोक असतील ह्यांच्यावरती काही ऍक्शन घ्यायची नाही, फक्त ह्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करायचा. कारण फक्त हे जनतेसाठीच कायदा आणि जनतेसाठीच नियम आहेत. हे बाकी सत्तेवरील असेल, हे राजकारणी लोक असतील, ह्यांच्यावरती काही ह्यांना काहीच नियम नाहीत आणि कायद्याचं ह्यांना काही अटी नाही येतात. फक्त जनतेसाठी अटी येतात. हे सर्व इथे फक्त जरांगे पाटलांचं आंदोलन हे दाबण्यासाठी आणि निवडणूक जशा जवळ येतील तसं हे आंदोलन मोडण्यासाठी प्रयत्न आहे. कारण फक्त हे आंदोलन जे चालू आहे जरांगे पाटलांचं आणि ज्या सभा घेत आहेत जरांगे पाटील, जे दौरा करत आहेत, त्यासाठी कुणी जाऊ नये. कारण ह्यांच्या पुढच्या रिकाम्या राहतात. हे राजकीय लोक असतील त्यांच्या
त्यांच्या सभेला आज कुणी जाईना, पण ते आज जरांगे पाटलांच्या ज्या सभेला लोक जातात, ज्या बैठकीला लोक जातात, त्यांच्या रोखण्यासाठी हा षडयंत्र चालू आहे, हे समाजाने लक्षात घ्यावं. खरं तर मग माझं एक मत होतं की जर गैरप्रकार काही घडला असता, त्या ठिकाणी जरांगे पाटील उपस्थित होते, मग तुम्हाला तुमचं योग्यच होतं. जरांगे पाटलांवरही गुन्हा दाखल करायला पाहिजे होता आणि तिथले जे काही आयोजक होते त्यांच्यावरती करायला पाहिजे होता. पण काही प्रकार गैरप्रकार काही घडला नसतानाही तुम्ही विनाकारण जर जरांगे पाटलांवरती आणि काही त्या आयोजकावरती गुन्हा दाखल करत असताल, तर मग हे बीड प्रशासन हे नेमकं राजकीय लोकांच्या दबावाखाली चालते का, इथे स्पष्ट होतंय. खरं तर मग गैरप्रकार घडला असता तर तुम्ही करायलाच पाहिजे होता. आणि बाकीचे जे काही राजकीय लोक कधी पण सभा घेतात, कधी रॅली काढतात आणि असुरक्षितरित्या जेसीबीचा वापर करतात, त्यांच्यावरती का कारवाई केली जात नाही? त्यांच्यावरती ही कारवाई करायलाच पाहिजे होती ना. कारण फक्त हे सर्व जनतेसाठीच नियम आहेत का, हे सर्व कायदा जनतेसाठीच आहे का, हे ते स्पष्ट होतंय. हे राजकीय लोकांसाठी आणि सत्तेवरील लोकांसाठी कुणासाठी कायदा नाही का, हे ते स्पष्ट होतंय. आणि 5 तारखेला यांनी सभा घेतली, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी मोठी सभा घेतली, त्या ठिकाणी अनेक लोक उपस्थित होते. आणि पण 6 तारखेला जरांगे पाटलांनी उमरत येथे छोटीशी गावामध्ये सभा घेतली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. एकाच रात्री जमावबंदीचे आदेश लागू झाले का? त्यांच्यासाठीच लागू झाले. यांच्यासाठी 5 तारखेला नव्हते, 6 तारखेला लगेच जरांगे पाटलांवरती गुन्हा दाखल केला. हे सर्व एक षडयंत्र आहे म्हणावं लागेल. हे फक्त राजकीय लोकांच्या दबावाखाली हे सर्व गुन्हे दाखल केले जातात का, इथे स्पष्ट होते. खरं तर ज्या ठिकाणी गैरप्रकार घडतोय, त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडत आहे, त्या ठिकाणी योग्यच होतं, त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायलाच पाहिजे होता. माझं त्याविषयी काही मत नाही. पण त्या ठिकाणी काही गैरप्रकार घडला नसताना, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसतानाही तुम्ही गुन्हा दाखल करत असाल, तर हे सर्व राजकीय लोकांच्या दबावाखाली तुम्ही चालत आहात, हे ते स्पष्ट होतंय. कारण जरांगे पाटलांनी छोट्याशा गावामध्ये सभा घेतली आणि त्या ठिकाणी बीड पासून बऱ्याच अंतरावरती असून शहरापासून त्या ठिकाणी छोटस गाव होतं, त्या ठिकाणी रानामध्ये त्या फाट्यावरती सभा घेतली. त्या ठिकाणी छोटस गाव होतं, त्या ठिकाणी मोठी शहर नव्हतं. कारण ते चालू शहरामध्ये जर मध्यभागी सभा घेतली असती रस्त्यावरती मग योग्य होतं. पण त्या ठिकाणी छोटस गाव असताना सभा घेऊनही जरांगे पाटलावरती गुन्हा दाखल केला, तर हे सर्व दबावाखाली चालतंय, ते स्पष्ट होतंय. त्यांना कोण आदेश देतंय, कोण त्यांना सांगतंय, हे सर्व आपल्याला सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळे सांगायची गरज नाही. हे फक्त आंदोलन मोडण्यासाठी प्रयत्न चालू आहे. हे खरं तर जरांगे पाटलांच्या सभेला कोणी जाऊ नये, जरांगे पाटलांच्या बैठकीला कोणी जाऊ नये, त्यांच्या दौऱ्यामध्ये कोणी सामील होऊ नये, यासाठी हे सर्व प्रकरण चालू आहे, ते स्पष्ट होतंय. आणि फक्त मुद्दामून जरांगे पाटलांचं आंदोलन मोडण्यासाठी षडयंत्र रचलेलं आहे, हे जनतेने आणि समाजाने लक्षात घ्यावं. कारण हे फक्त मुद्दामून फक्त जनतेला आणि समाजावरती फक्त हे कायदा आणि सुव्यवस्था, त्यांच्या कायदा आणि नियम हे सर्व त्यांना लागू येतं. हे राजकारणी लोकांसाठी नाही येतं, हे कोणत्या सत्तेवरील लोकांसाठी नाही, कुणासाठीच नाही, हे फक्त जनतेसाठी आणि सर्व लोकांसाठी आहे. ह्यांच्यासाठी हे नियम अटी आणि कायदा यांच्यासाठी नाही का, इथे स्पष्ट होतंय. कित्येक ह्यांनी घोटाळे करून हे उपमुख्यमंत्री बांधतात, उपमुख्यमंत्री बांधतात, सत्तेवरती जातात, काही आमदारही बांधतात, जेलमध्ये जाऊन बाहेर येऊन आमदार बांधतात. पण आज या जनतेला जर एक गुन्हा दाखल झाला तर त्याला आयुष्यभर नोकरी लागत नाही, त्याला कुठल्याही नोकरीवरती घेतलं जात नाही त्या तरुणांना. पण आज मग हे सर्व फक्त जनतेसाठीच नियम आहेत काही, ते स्पष्ट होतंय. कारण त्यांना गुन्हे दाखल जनतेवरती, एखाद्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना कोणत्याही सरकारी नोकरीवरती घेतलं जात नाही. पण हे सरकारी नोकरी लागत नाही त्यांना, पण जे राजकारणी लोक असतात ते जेलमध्ये जाऊनही पुन्हा ते सत्तेवरती बसतात. हे फक्त कायदा आणि नियम फक्त जनतेसाठीच आहे का, ते स्पष्ट होतंय. आणि हे फक्त हे जरांगे पाटलांचा आंदोलन मोडण्यासाठी सर्व प्रयत्न चालू आहे, ते स्पष्ट होतंय. हे विनाकारण 3 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यानंतर एक नांदेड सभा झाली, रात्रीची उशिरापर्यंत झाली, त्याच्याविषयी माझं काहीच मत नाही. कारण त्या ठिकाणी खूप उशिरा झाला होत्या, म्हणजे 11:30च्या वरती टायमिंग झाला होता. कारण त्याविषयी समज आता ते कुणाच्या हातात नाही, पण आयोजन करणं असेल ते सर्व, आपल्याला त्याविषयी काहीच मत नाही. पण जे हे विनाकारण 3 गुन्हे दाखल केले, खरं तर जे समाजकंटक ज्या ठिकाणी आंदोलनामध्ये घुसून काही गैरप्रकार करतात त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्याच्याविषयी माझं काहीच मत नाही. पण विनाकारण काही गैरप्रकार घडत नसतानाही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं हे कितपर्यंत योग्य आहे, हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावं. कारण विनाकारण गुन्हे दाखल करू नये. ज्या ठिकाणी समज गैरप्रकार घडतोय त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, त्या ठिकाणी
योग्य ती कारवाई करावी, आमची त्यांच्याविषयी काही मत नाही. जर विनाकारण ज्या ठिकाणी काही प्रकरण घडलं नसतानाही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं हे योग्य नाही. खरं तर हे सर्व आंदोलन मोडण्यासाठी प्रयत्न हे वारंवार सांगतो, हे समाजाने लक्षात घ्यावं. हे फक्त मुद्दामून षडयंत्र चालू आहे. यांना कोण आदेश देतं हे सर्व लक्षात येतंय. कारण हे पोलीस प्रशासन हे कोणाच्या तरी दबावाखाली चालतंय ते हे स्पष्ट होतंय. आणि हे असे विनाकारण गुन्हे दाखल करून फक्त आपल्या मराठा समाजाला भयभीत करायचंय आणि जरांगे पाटलापासून दूर करून मराठा आरक्षणाचा हा लढा आहे तो संपून टाकायचा हा सर्व प्रयत्न आहे, हे समाजाने लक्षात घ्यावं. आणि जरी कुणी काही प्रयत्न केले तरी आपण जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं, हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो. आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.